नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या आजची बातमीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. बीड हत्या आणि फरार आरोपींना मदत करणारा संशयित ताब्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धारूरच्या कासारीमधून डॉक्टर वायबसेंसह 2 जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. घुले, आंधळे आणि सांगळेला फरार होण्यासाठी मदत केल्याचा संशय या तिघांवर व्यक्त केला जातोय. 2 तासांपासून या तिघांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. चौकशी दरम्यान अनेक खुलासे होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. तर बीड हत्या प्रकरणामधील फरार आरोपींना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार 3 आरोपींना मदत करणाऱ्यांना आता ताब्यात घेण्यात आलाय. तर या तिघांची सध्या SITच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. धारूरच्या कासारीमधून डॉक्टर वायबसेंसह 2 जणांना ताब्यात घेण्यात आलाय. घुले, आंधळे आणि सांगळेला फरार होण्यासाठी या तिघांनी मदत केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 2 तासांपासून तिघांची कसून चौकशी केली जात आहे. तर चौकशी दरम्यान अनेक खुलासे होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. तर या 3ही आरोपींना पोलिसांनी वॉन्टेड घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना शोधून देणाऱ्यास किंवा त्यांची माहिती देणाऱ्यास बक्षीस दिलं जाणार, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3ही आरोपींना मदत करणारा संशयित आता ताब्यात घेण्यात आला. धारूरच्या कासारीमधून डॉक्टर संभाजी वायबसेंसह दोघांची चौकशी सुरू आहे. तर जवळपास 2 तासांपासून तिघांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुदर्शन घुले, कृष्णा सांगळेसह आंधळेसह सुधीर सांगळेला फरार होण्यासाठी या तिघांनी मदत केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर तिघांच्या चौकशीनंतर अनेक खुलासे देखील समोर येण्याची शक्यता आहे. काल 3ही आरोपींना वॉन्टेड घोषित करत बक्षीस देखील जाहीर करण्यात आलंय. फरार 3ही आरोपींची माहिती देणाऱ्यांचं नाव गुपित ठेवलं जाणार आहे. तर 3ही आरोपींसंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढत पोलिसांनी या आरोपींना शोधून देणाऱ्यांना बक्षीस देखील जाहीर केलंय.